नमस्कार, सरिताज किचन मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत। आज आपण फक्त 2 वाटी गव्हाच्या पिठापासून ताट भरून तयार होणारा, भरपूर पदर सुटलेला आणि 2 महिने आहे असा टिकणारा, पाहुणे आल्यानंतर पाहुण्यांना चहा सोबत देण्यासाठी किंवा तुम्हाला सुद्धा संध्याकाळी चहा सोबत खाण्यासाठी भरपूर पदर सुटलेला, मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत असा पदार्थ बनवतोय। त्यासाठी इथे परातीमध्ये मी 2 मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतले। गव्हाचं पीठ मी स्वच्छ चाळून घेतलं आहे। या ठिकाणी आपण जे काही साहित्य वापरतोय ते सर्व मी एकाच वाटीने किंवा जो काही चमचा वापरणार आहे त्या चमच्यानेच मोजून घेतला आहे। त्याचप्रमाणे तुम्ही या ठिकाणी गव्हाच्या पिठाऐवजी जर तुम्हाला मैदा वापरायचा असेल तर तो सुद्धा वापरू शकता। त्यानंतर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 1 चमचा ओवा घेतलाय। तो हातावरती घ्यायचा आणि अशा पद्धतीने चोळून यामध्ये घालायचा, म्हणजे ओव्याचा जो फ्लेवर आहे तो पिठामध्ये छान उतरतो। तुम्ही या ठिकाणी ओव्याऐवजी जिरे वापरले तरी चालतील। त्यानंतर आता ज्या चमच्याने मोजून मी ओवा घेतला होता त्याच चमच्याने यामध्ये मोजून 6 चमचे तेल घालायचं। इथे लक्षात ठेवा 2 वाटी गव्हाच्या पिठासाठी 6 चमचे कच्चं तेल वापरायचंय। 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलं तर 3 चमचे तेल तुम्हाला या ठिकाणी वापरायचं आहे। तर इथे मी 6 चमचे कच्चं तेल यामध्ये घातलं आहे। तर इथे हे सुद्धा लक्षात ठेवा तेल कच्चंच घालायचं आहे, गरम करून किंवा कोमट घालायचं नाही। त्यानंतर आता यामध्ये 1 चमचा मीठ घालायचं। या ठिकाणी मी जे मिठाचं प्रमाण सांगितलं आहे ते एकदम परफेक्ट आहे, कमी जास्त करू नका। त्यानंतर आता हे सर्व साहित्य आपण एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि आपण यामध्ये जे तेल घातले ते व्हिडिओमध्ये जसं मी दाखवते त्या पद्धतीने पूर्ण पिठामध्ये मिक्स करून चोळून घ्यायचं। पूर्ण पिठाला हे तेल लागलं पाहिजे। जर तुम्हाला या ठिकाणी तेलाऐवजी तुपाचा वापर करायचा असेल तरी सुद्धा करू शकता, पण तुम्ही या ठिकाणी जर तेलाऐवजी तूप वापरलं तर हा पदार्थ खुसखुशीत होईल पण कुरकुरीत होणार नाही। त्यामुळे शक्यतो तेलाचाच वापर करा। तेलामुळे पदार्थ खुसखुशीतही होतो आणि छान कुरकुरीत सुद्धा होतो। तर या ठिकाणी हे तेल मी पिठामध्ये एकसारखं मिक्स करून घेतले। तुम्ही बघू शकता अलगद हाताने जरी मूठ वळली तरी छान पिठाची मूठ वळली जातीये। त्याचप्रमाणे पीठ आधी तुम्हाला कोरडं दिसत होतं, आता थोडंसं ओलसर दिसत असेल। त्यानंतर आता या ठिकाणी ज्या वाटीने आपण गव्हाचं पीठ मोजून घेतलं होतं त्या वाटीने 1 वाटी पाणी घेतले। आता लागेल असं थोडं थोडं पाणी यामध्ये घालायचं आणि आपण चपातीसाठी जसं पीठ मळतो त्यापेक्षा थोडंसं सैलसर पीठ मळून घ्यायचंय। तर या ठिकाणी मी सुरुवातीला 1 वाटी पाणी घेतलं होतं, ते पूर्ण पाणी वापरलंय तरी सुद्धा पीठ मळून झालेलं नाहीये। त्यासाठी आता यामध्ये मी आणखी अर्धी वाटी पाणी त्याच वाटीने मोजून घेणार आहे आणि आता लागेल असं पाणी घालून हे पीठ मळून घेऊयात। आता पीठ भिजतंय तोपर्यंत आपण हा पदार्थ बनवण्यासाठी जो साठा लागणार आहे तो तयार करून घेऊयात। तर या ठिकाणी ज्या चमच्याने आपण ओवा, मीठ आणि तेल मोजून घेतलं होतं त्याच चमच्याने मी 8 चमचे तूप घेणार आहे। तूप या ठिकाणी वितळवून घ्यायचंय, घट्टसर तूप वापरायचं नाही। आणि आपण जे 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलं आहे त्यासाठी एवढा बनवलेला साठा पुरेसा होतो। तर इथे मी पोहे खायच्या चमच्याने 8 चमचे वितळलेलं तूप मोजून घेतलं आहे। त्यानंतर आता यामध्ये त्याच चमच्याने 4 चमचे कॉर्नफ्लोअर घालायचं। तर या ठिकाणी लक्षात ठेवा तुम्ही गव्हाचं पीठ किंवा मैदा सुद्धा वापरू शकता, पण कॉर्नफ्लोअर घातलं की ते तुपामध्ये सुद्धा एकसारखं छान मिक्स होतं, एकजीव होतं आणि त्याचसोबत आपण जो पदार्थ बनवतोय त्याला लेयर सुद्धा खूप छान सुटतात। त्यामुळे शक्यतो मैदा किंवा गव्हाचं पीठ वापरण्याऐवजी तुम्ही सुद्धा कॉर्नफ्लोअरचाच वापर करा। तुपामध्ये कॉर्नफ्लोअर घातलं की आता चमच्याने एकसारखं मिक्स करून घेऊयात आणि एकदम स्मूथ अशी याची पेस्ट तयार करून घ्यायची। यामध्ये अजिबात गुठळ्या नाही राहिल्या पाहिजेत। त्याचप्रमाणे तयार केलेली कॉर्नफ्लोअर आणि तुपाची पेस्ट चमच्यामध्ये धरून सोडली की एकसारखी तार पडली पाहिजे, अशा पद्धतीने तयार करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता कॉर्नफ्लोअर तुपामध्ये एकसारखं मिक्स करून घेतले। चमच्यामध्ये तयार पेस्ट घेऊन सोडली की एकसारखी तार पडतीये, म्हणजे आपला साठा परफेक्ट तयार झालाय। त्याचसोबत इथे तुम्ही बघू शकता पीठ सुद्धा छान भिजलं गेले। त्यानंतर आता या मळून घेतलेल्या पिठातला आपल्याला एक गोळा तयार करून घ्यायचा आहे। त्यासाठी सुरुवातीला हाताला थोडंसं कोरडं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे मळून घेतलेलं पीठ हाताला चिटकणार नाही। कोरडं पीठ हाताला लावलं की मळून घेतलेल्या पिठातला एक गोळा काढून घ्यायचा आणि बाकीचं जे पीठ आहे ते आपण झाकण ठेवून पुन्हा बाजूला ठेवणार आहोत। जसं लागेल ते आपण पुढे वापरणार आहोत। त्यानंतर एक पोळपाट घ्यायचं आणि पोळपाटावरती
थोडंसं कोरडं पीठ टाकायचं आणि आपण जो गोळा बनवून घेतला आहे तो जसा मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने 2 ते 3 मिनिटं एकसारखा मळून घ्यायचा। पिठाचा गोळा जर पोळपाटाला खाली चिटकत असेल तर थोडंसं पुन्हा कोरडं पीठ टाकून जसं व्हिडिओमध्ये दाखवते अगदी त्याच पद्धतीने 2 ते 3 मिनिटं मळून घ्या। तर इथे 2 ते 3 मिनिटं तयार करून घेतलेला पिठाचा गोळा मी छान असा मळून घेतलाय। आता याचा छान गोलाकार गोळा तयार करून घेऊयात। तर इथे पीठ मळून घेतल्यानंतर त्याचा गोळा तयार करून घेतलाय। त्यानंतर पुन्हा पोळपाटावरती थोडंसं कोरडं पीठ टाकायचं, तयार केलेला गोळा त्यावरती ठेवायचा आणि आता हा गोळा कट करून सुरीने आपल्याला याचे 4 एकसारखे भाग तयार करून घ्यायचे आहेत। तर इथे मी बनवून घेतलेला गोळा सुरीने कट करून त्याचे 4 भाग तयार करून घेतले आहेत। त्यानंतर आता हे कट करून घेतलेले गोळ्याचे 4 भाग वेगवेगळे करायचे आणि एका भागाचा आपल्याला पुन्हा गोळा तयार करून घ्यायचा आहे। कट करून घेतलेले जे 3 भाग आहेत ते झाकून ठेवायचे, आपण पुढे वापरणार आहोत। आणि जो गोळा आपण तयार करून घेतला आहे तो कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि एकदम पातळ अशी याची पारी लाटून घ्यायची। पारी लाटून घेताना जर पोळपाटाला किंवा लाटण्याला चिटकत असेल तर वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि पुन्हा लाटून घ्यायचं, पण एकदम पातळ अशी ही पारी आपल्याला लाटून घ्यायची आहे। पोळपाट सुद्धा या लाटलेल्या पारीमधून दिसला पाहिजे इतकी पातळ। तर इथे एकदम पातळ अशी ही पारी मी लाटून घेतली आहे। तुम्ही सुद्धा बघू शकता यामधून पोळपाट सुद्धा दिसतोय। त्याचप्रमाणे पारी हातामध्ये घेतल्यानंतर तुम्हाला माझी बोटं सुद्धा दिसत असतील, इतकी पातळ ही पारी लाटून घ्यायची आहे। आता लाटून घेतलेली पारी आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि राहिलेले जे 3 गोळे आहेत ते सुद्धा याच पद्धतीने गोळा तयार करून घ्यायचा, कोरड्या पिठामध्ये घोळायचा आणि लागेल असं वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं आणि एकदम पातळ अशी पारी लाटून घ्यायची। तर या ठिकाणी जे आपण एकसारखे 4 गोळे तयार करून घेतले होते त्या सर्व गोळ्याची मी पारी लाटून घेतली आहे। त्यानंतर पोळपाटावरती जी लाटून घेतलेली पारी आहे त्यावरती जर कोरडं पीठ असेल तर सर्वात आधी ते कोरडं पीठ या पारीवरून झाडून घ्यायचं आणि त्यानंतर आपण जो साठा तयार करून घेतलाय तो या पारीवरती सोडायचा आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने बोटाने हा साठा या पारीवरती सर्व बाजूनी एकसारखा पसरवून घ्यायचा। अगदी कोपऱ्यापर्यंत हा साठा आपल्याला लावून घ्यायचा आहे। पारी कुठेही मोकळी नाही राहिली पाहिजे। सर्व पारीवरती व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने बोटाने हा साठा पसरवून घ्यायचा। तर इथे मी एका पारीवरती हा साठा सर्व बाजूनी छान असा पसरवून घेतलाय। त्यानंतर आता याच्यावरती थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं। तर या ठिकाणी ही स्टेप लक्षात ठेवा, पारीला साठा लावून घेतला की त्यावरती लगेच कोरडं पीठ भुरभुरायचं। तर तुम्ही साठा लावल्यानंतर वरून कोरडं पीठ घातलं नाही तर लाटून घेतलेल्या ज्या पाऱ्या आहेत किंवा मोठ्या चपात्या आहेत त्या चिटकून बसतील आणि त्याला लेयर्स सुटणार नाहीत। त्यामुळे लक्षात ठेवा, साठा लावला की वरून कोरडं पीठ भुरभुरायचं आणि त्यानंतरच दुसरी पारी त्यावरती ठेवायची। तर इथे मी एका पारीला साठा लावून घेतलाय। आता लाटून घेतलेली दुसरी पारी सुद्धा त्यावरती घातली आहे। आता सेम याच पद्धतीने त्या पारीवरती सुद्धा साठा सोडायचा आणि बोटाने अगदी कोपऱ्यापर्यंत सर्व पारीवरती एकसारखा पसरवून घ्यायचा। जसं मी सुरुवातीलाच सांगितलं होतं, पारीवरती कुठेही साठा लावायचा राहिला नाही पाहिजे। त्या पद्धतीने बोटाने अगदी काटोकाट हा साठा सर्व पारीवरती लावून घ्यायचा। तर या दुसऱ्या पारीवरती सुद्धा मी साठा सर्व बाजूनी एकसारखा लावून घेतला आहे। त्यानंतर आता पुन्हा याच्यावरती कोरडं पीठ टाकायचं म्हणजे भुरभुरायचं आणि पुन्हा राहिलेल्या 2 पाऱ्या सुद्धा याच पद्धतीने लेयर देऊन घ्यायच्या। तर इथे लाटून घेतलेल्या 4ही पाऱ्या साठा लावून एकावरती एक मी लेयर देऊन घेतले आहेत। त्यानंतर आता जी शेवटची पारी आहे त्या पारीवरती सुद्धा मी साठा लावून घेणार आहे। शेवटच्या पारीवरती साठा लावणं पूर्णपणे ऑप्शनल आहे। जर तुम्हाला नसेल लावायचा, नाही लावला तरी चालेल, पण मी थोडासा लावून घेणार आहे। तर इथे वरच्या पारीवरती सुद्धा मी साठा लावून घेतलाय। वरून थोडंसं कोरडं पीठ भुरभुरायचं म्हणजे टाकायचं आणि त्यानंतर आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने या पाऱ्या फोल्ड करून घ्यायच्या म्हणजे मिटवून घ्यायच्या। तर या ठिकाणी मी व्हिडिओमध्ये दाखवले त्या पद्धतीने एक बाजू दुमडून घ्यायची। दुमडून घेतलेल्या बाजूवरती पुन्हा हा साठा लावायचा। साठा लावून घेतला की थोडंसं कोरडं पीठ टाकायचं म्हणजे भुरभुरायचं आणि त्यानंतर जी दुसरी बाजू आहे ती सुद्धा दुमडून म्हणजे फोल्ड करून घ्यायची। तर या ठिकाणी मी तुम्हाला ज्या काही स्टेप सांगितल्या आहेत त्या तुम्हाला आहे अशा फॉलो करायच्या आहेत।
तेव्हाच तुम्ही बनवलेला पदार्थ बाहेर मिळतो असा भरपूर पदर सुटलेला तयार होईल आणि छान कुरकुरीत आणि खुसखुशीत तयार होईल। आता दुसरी बाजू दुमडून घेतल्यानंतर सुद्धा त्यावरती साठा लावायचा आणि वरून कोरडं पीठ टाकायचं आणि आता जसं मी व्हिडिओमध्ये दाखवलं आहे अगदी त्याच पद्धतीने दोन्ही बाजूचे कोपरे मिटवून घ्यायचे। तर इथे आपला हा एक सेट तयार झाला आहे। आता याच पद्धतीने जे मळून घेतलेलं पीठ शिल्लक आहे त्याचे गोळे बनवूयात। एका गोळ्याचे 4 भाग करायचे आणि अशा पद्धतीने पाऱ्या लाटून घेऊन लेयर द्यायच्या आणि त्याचे सेट तयार करून घ्यायचे। तर हा सेट मी ताटामध्ये ठेवते आणि राहिलेल्या पिठाचे सुद्धा याच पद्धतीने सेट तयार करून घेते। तर या ठिकाणी राहिलेल्या सर्व पिठाचे मी सेट तयार करून घेतले आहेत। 3 प्रकारचे सेट या ठिकाणी तयार झाले आहेत। आता काय करायचं, आपण यामध्ये तूप घातले त्यामुळे लाटून घेताना कधी-कधी तूप बाहेर येतं, पदार्थ बिघडू शकतो। त्यामुळे एक 10 ते 15 मिनिटं हे आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे। लक्षात ठेवा फ्रीजमध्ये ठेवायचं आहे, फ्रीझरमध्ये ठेवायचं नाही। फ्रीजमध्ये ठेवलं की तूप व्यवस्थित सेट होतं, लाटताना बाहेर येत नाही। त्याचप्रमाणे आपण जो पदार्थ बनवणार आहोत त्याला पदरसुद्धा भरपूर प्रमाणात आणि खूप छान सुटतात। तर इथे 10 मिनिटं झाली आहेत। 10 मिनिटं हे तयार करून घेतलेले सेट मी फ्रीजमध्ये ठेवले होते। पुन्हा एकदा सांगते, फ्रीजमध्ये ठेवायचे आहेत, फ्रीझरमध्ये नाही। त्यानंतर आता याच्यातील एक सेट घेऊयात आणि जसं मी व्हिडिओमध्ये दाखवतेय त्याप्रमाणे लाटून घ्यायचं। एकाच बाजूने लाटायचं आणि लाटताना फक्त तुम्हाला लाटणं वर खाली एवढंच करायचं आहे आणि दोन्ही बाजूनी आहे असं चौकोनी हे आपल्याला लाटून घ्यायचं आहे। लाटून घेताना जोर देऊन लाटून घेतलं तरीही काही हरकत नाही, व्यवस्थित लेयर सुटतात, पदर सुटतात। त्यामुळे जसं तुम्हाला लाटून घ्यायचं आहे तसं लाटून घेऊ शकता। फक्त एकाच बाजूने लाटा आणि जसं व्हिडिओमध्ये दाखवते त्या पद्धतीने चौकोनीच लाटून घ्या, म्हणजे हे कट करून घेताना तुम्हाला ज्या आणि जेवढ्या आकारामध्ये कट करून घ्यायचे आहेत त्या आकारामध्ये एकसारखे कट होतील। त्याचप्रमाणे हे जास्त पातळ लाटायचं नाही, मध्यम जाडसर ठेवायचं आहे। तर इथे तुम्ही बघू शकता मध्यम जाडसर असं हे मी लाटून घेतले, जास्त पातळ लाटलेलं नाहीये। आता आपण हे सुरीने कट करून घेऊयात। तर या ठिकाणी याचे मी मोठे आणि चौकोनी तुकडे करून घेणार आहे। बाकी तुम्हाला ज्या आकारामध्ये हे कट करून घ्यायचं आहे त्या आकारामध्ये कट करून घेऊ शकता। आपण या ठिकाणी बेकरीमध्ये मिळते तशीच भरपूर पदर सुटलेली छान कुरकुरीत आणि खुसखुशीत अशी खारी बनवतोय। तर इथे मी तुम्ही पाहू शकता उभे आणि आडवे असे कट करून घेतले आहेत। मला ज्या आकारामध्ये आणि जेवढ्या मोठ्या आकारामध्ये हवे आहेत तेवढ्या, जसं मी आधी सांगितलं तुम्हाला ज्या आकारामध्ये आणि जसे हवे आहेत तसे कट करून भाग तयार करून घेऊ शकता। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता याला आत्ताच किती छान पदर सुटलेले आहेत। त्यानंतर आता राहिलेल्या सर्व खारी सुद्धा याच पद्धतीने लाटून बनवून घेऊयात। तर इथे मी सर्व खारी बनवून घेतल्या आहेत। या खारी जेव्हा तुम्ही तयार करून घ्याल तेव्हा याला पदर खूप सुटतात, खारी छान फुलतात। त्यामुळे अगदी मोठं ताट किंवा परात भरून या खारी तयार होतात। तर या खारी तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही ओव्हनमध्ये बेक करू शकता। सर्वांजवळ ओव्हन नसतो, त्यामुळे ही खारी तळून कशी बनवायची ते मी तुम्हाला सांगणार आहे। खारी तळून घेताना सुद्धा खूप महत्त्वाच्या टिप्स आहेत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पहा। तर खारी तळून घेण्यासाठी मी आधीच गॅसवर कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलं होतं। तेल जास्त कडकडीत गरम करून घ्यायचं नाही किंवा कोमट सुद्धा ठेवायचं नाही। आपण बालुशाही तळताना जसं तेल गरम करतो ना, अगदी त्याच पद्धतीचं आणि त्याच टेम्परेचरचं तेल गरम करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता यामध्ये एकसाथ 4 ते 5 तयार करून घेतलेल्या खारी सोडायच्या। जास्त खारी एकसाथ तळून घ्यायच्या नाहीत, जास्तीत जास्त 5 किंवा 6च खारी तळून घ्यायच्या। खारी तेलामध्ये सोडली आहे, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो आहे। आता ही खारी खालून तळून जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत चमच्यानी अजिबात हलवायची नाही। तेल मध्यम टेम्परेचरचं गरम असलं की खारी व्यवस्थित खालून तळून छान वरती येते, आतमध्ये पदर लेयर्स खूप छान सुटतात। तेल जर जास्त कोमट असेल तर पदर सुटतात आणि खारी वेगळी होते, अगदी तेलामध्ये पूर्ण पसरते। आणि जर तेल कडकडीत गरम असेल तर खारी वरून लगेच तळली जाते आणि आतून तशीच मऊ आणि कच्ची राहते। तर इथे तुम्ही बघू शकता खारी खालच्या बाजूनी तळून तेलामध्ये छान वरती आली आहे। या ठिकाणी तुम्ही खारीला पदर सुद्धा पाहू शकता किती छान सुटले आहेत। आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि मीडियम फ्लेमवरती या पद्धतीनेच अलटी पलटी करत ही खारी हलकासा लालसर रंग येईपर्यंत तळून घ्यायची आहे।
आपण या ठिकाणी गव्हाचं पीठ वापरलं आहे, त्यामुळे खारीचा रंग थोडासा लालसर होऊ शकतो, पण खारी करपत नाही. लालसर रंग आला तरी चालेल, फक्त पांढरा रंग असताना खारी काढायची नाही, नाहीतर ती तशीच कच्ची राहील आणि मऊ होईल. तर इथे अलटीपलटी करत मध्यम आचेवरती हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत ही खारी आपण तळून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता खारीला छान हलकासा सोनेरी रंग आला आहे आणि तुम्ही या ठिकाणी खारीला पदरसुद्धा पाहू शकता, किती छान सुटले आहेत. आता ही खारी आपण एखाद्या ताटामध्ये काढून घेऊयात. ही खारी अगदी बाजारात किंवा बेकरीमध्ये मिळते ना, अगदी तशीच होते. चवीला सुद्धा भन्नाट लागते आणि 1 ते 2 महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते. तर इथे एक बॅच मी खारीची तळून घेतली आहे. त्यानंतर ही महत्त्वाची टीप लक्षात ठेवा, गॅस बंद करायचा, तेल पुन्हा मध्यम टेम्परेचरवरती थंड करून घ्यायचं आणि त्यानंतरच पुढची बॅच खारीची तळून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही पाहू शकता गॅस मी बंद केला आहे. आता हे तेल मी मध्यम टेम्परेचरवरती थंड करून घेणार आहे. तर या ठिकाणी मध्यम टेम्परेचरवरती येईपर्यंत हे तेल मी थंड करून घेतलं आहे. थोडंसं पीठ तेलामध्ये टाकलं की 1-2 सेकंदांनी ते वरती येते. त्यानंतर आता यामध्ये जी खारी आहे ती सोडायची. तर जसं मी आधी सांगितलं होतं, एका वेळी फक्त 5 ते 6च खारी तळून घ्यायची, त्यापेक्षा जास्त नाही. तर खारी तेलामध्ये सोडली की गॅस चालू करायचा, गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आणि जसं की मी सुरुवातीला सांगितलं होतं, खारी खालून तळून जोपर्यंत वरती येत नाही तोपर्यंत चमच्यानी अजिबात हलवायची नाही. तर इथे तुम्ही बघू शकता थोड्याच वेळात बुडबुडे यायला सुरुवात झाली आहे, म्हणजे खारी खालून छान तळायला लागली आहे. थोड्याच वेळात खारी तुम्हाला तेलामध्ये वरती आलेली दिसेल. आता एक अर्धा मिनिटभर आणखी ही तेलामध्ये अशा पद्धतीनेच फ्राय होऊ द्यायची, तळू द्यायची आणि त्यानंतरच चमच्याने पलटी करायची. तर इथे एक अर्धा मिनिटभर खारी तेलामध्ये वरती आल्यानंतर मी तळून घेतली आहे. त्यानंतर आता गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि चमच्याने अलटीपलटी करत ही खारीसुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपण तळून घेऊयात. तर इथे तुम्ही बघू शकता ही खारीसुद्धा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मध्यम आचेवरती मी छान अशी तळून घेतली आहे. खारीला तुम्ही लेयर पाहू शकता, पदर पाहू शकता, किती सुंदर सुटले आहेत. अगदी बाजारात मिळते तशीच खारी तयार झाली आहे. आता राहिलेली खारीसुद्धा याच पद्धतीने तळून घेऊयात. लक्षात ठेवा, खारीची एक बॅच तळून झाली की गॅस बंद करायचा, तेलाचं टेम्परेचर मध्यम गरम करून घ्यायचं आणि त्यानंतरच खारी तेलामध्ये सोडायची. त्यानंतर गॅस चालू करायचा. खारी खालच्या बाजूने फ्राय होऊन जोपर्यंत तेलामध्ये वरती येत नाही तोपर्यंत गॅसचा फ्लेम पूर्णपणे लो ठेवायचा आहे. खारी तेलामध्ये वरती आली की गॅसचा फ्लेम मीडियम करायचा आणि अलटीपलटी करत खारी तळून घ्यायची. तर इथे मी सर्व खारी तळून घेतली आहे. तुम्ही बघू शकता अगदी मोठं ताट भरून ही खारी तयार झाली आहे. त्याचप्रमाणे तुम्ही खारीला लेयर म्हणजे पदर पाहू शकता, किती सुंदर सुटले आहेत. अगदी बाजारात किंवा बेकरीमध्ये मिळते अगदी तशीच खारी तयार झाली आहे. गव्हाच्या पिठापासून बनवली आहे, त्यामुळे थोडीफार पौष्टिकसुद्धा आहे आणि विशेष म्हणजे 2 महिने हवाबंद डब्यामध्ये आहे अशी छान टिकते. तुम्हाला या ठिकाणी खारीचा आवाजसुद्धा दाखवते. तर या ठिकाणी तुम्ही खारीचा आवाज ऐकू शकता, खारीसुद्धा पाहू शकता. झाली आहे ना अगदी बेकरीमध्ये किंवा मार्केटमध्ये मिळते अगदी तशीच. तर मग तुम्हीसुद्धा खारी बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी या पद्धतीने नक्की बनवून पहा. आणि जर तुम्हाला आजचा हा रेसिपी व्हिडिओ थोडासा जरी आवडला असेल तर तुमच्या मित्रपरिवारासोबत, नातेवाईकांसोबत जास्तीत जास्त शेअर करा. लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि अशाच रेसिपीजसाठी आपल्या सरिताज किचन मराठीला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूयात अशाच एका साध्या, सोप्या आणि नवीन रेसिपी व्हिडिओसोबत. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.